नमस्कार फॅमिली, मी रीमा. माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते, घरोघरी जाऊन मी जेवण बनवते. सकाळी 6 वाजता मी कामावर येते आणि इकडे येऊन मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या माझ्याकडे 3 कामं आहेत आणि त्याबरोबरच तुम्हाला मी माझी स्टोरी हे पार्टमध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही माझी स्टोरी पार्ट 8पर्यंतच्या स्टोरी जर बघितल्या असतील तर त्याच्यानुसार मला 8व्या पार्टमध्ये मी गरोदर आहे असं तुम्हाला कळवलेलं, म्हणजे माझ्या मुलीच्या टायमाला पहिल्यांदा गरोदर आहे असं कळल्यानंतरनं त्याच्यानंतरनं 7व्या महिन्यामध्ये पहिलं बाळंतपण आईकडे करतात, म्हणून मला माझ्या मिस्टरांनी माहेरी आणून सोडलं. चला 7व्या महिन्यात तर मी माहेरी आली. 7 महिन्यापर्यंत मी सासरी होती. तिथे तर काय कोणी डोहाळे पुरवले नाही, काही खाऊ पिऊ घालायची काळजी वगैरे घेतली नाही. मला वाटलं माहेरी आल्यावर तरी कोणी करेल. उलटं माहेरी आल्यावर तेच झालं. कामाचं प्रेशर होतं, घरातली कामं करायला लागायची. त्यात मला माझे बाळंतपणाचे दिवस जवळ येत होते. तर असे कसे बसे 9 महिने पूर्ण झाले आणि मला त्रास सुरू झाला, कळा सुरू झाल्या. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझं नाव टाकलं होतं. तर डॉक्टर म्हणाले की बाळाची नाळ ही गळ्यामधून असल्यामुळे सीझर करावं लागेल. तर मी म्हटलं की नाही, मला सीझर करायचं नाही, कारण की मला माहीत होतं जर सीझर झालं माझं त्यानंतर मला सासरी जाऊन पुन्हा सगळं प्रेशर असणार आहे. मला आराम करायला भेटणार नाही, मला माहेरी पण आराम नाही भेटणार ना सासरी मिळणार. मग जर सीझर झालं तर त्याच्यानंतरची माझी काळजी कोण घेणार. मग त्यानंतर मला असं कळलं की एका हॉस्पिटलमध्ये सीझर टाळू शकतो आपण. तर मग आम्ही तिकडे गेलो. प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, त्यांनी सीझर नाही करणार, नॉर्मल डिलेवरी करणार असं सांगितलं. 2 दिवस मी कळा सहन करत होती आणि माझी नॉर्मल डिलेवरी करायचीच माझा हट्ट होता डॉक्टरांकडे. तर त्या डॉक्टरांनी पण सांगितलं हो आपण तुझी नॉर्मल डिलेवरीच करणार. थोडीशी रिस्क होती कारण बाळाचं वजन जास्त होतं आणि माझं वजन कमी होतं. कशीबशी 2 दिवस 48 तास तो त्रास सहन करत होती आणि मी नॉर्मल डिलेवरी करायची असंच डॉक्टरांना हट्ट धरून बसली होती. तर अशा प्रकारे माझी नॉर्मल डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतर मिस्टर हॉस्पिटलमध्ये मला बघायला आले. त्यानंतरनं मग 3 दिवसानंतर मी हॉस्पिटलमधनं घरी आली. मला वाटलेलं माझ्या सासरचं कोणी येईल मला बघायला, पण माझ्या सासूबाईंना विटाळ वगैरे चालत नाही, त्यामुळे त्या काय बघायला आल्या नाही मला. आणि मग नंतर मी माहेरी आली आणि मग तसंच 1-1.5 महिना माहेरी काढल्यानंतर पुन्हा मी सासरी आली. मला कोणी घ्यायला आलं नाही सासरी घेऊन जाण्यासाठी. मीच माझ्या वडिलांबरोबर माहेरहून सासरी आली. तेव्हा माझं बाळ 2 महिन्याचं होतं. 2 महिन्याचं बाळ झाल्यानंतर मी सासरी आली. त्यानंतर पुन्हा तेच सुरू झालं. बाळाला सांभाळून घरातलं करायचं, घरातली सगळी कामं आवरायची, पहाटे लवकर उठायचं, रात्रीच्या बाळ झोपू देत नव्हतं. घरात बाळाला सांभाळणारं आणि घरातल्या कामामध्ये मला मदत करणारं असं कोणीच नव्हतं. माझी खूप धावपळ व्हायची. इकडे कामावरून घरी आली आणि बाजूला शिवजयंतीची गाणी चालू होती आणि बघा माझा धुमाकूळ. म्हणजे किती काही टेन्शन असेल तरी लाईफ एन्जॉय करायची. आता बाजूला गाणं चालू आहे आणि मी डान्स करते. तर बाजूला म्हणजे मंडपात. तर मला जायचं होतं शिवजयंतीसाठी मस्त तयार होऊन, पण मला जायचं नाही कारण मला आज दुसरा दिवस आहे. तर मग त्यामुळे मग घरातच गाणं चालू होतं आणि मला थोडासा मूड आलेला कारण घरात बांधकामामुळे मी लई थकली होती. पण म्हटलं चला आपलं मूड जरा फ्रेश करूया. आणि मुलगा पण नुकताच आला आणि त्याच्याबरोबर मुलांबरोबर मस्ती करत करत मी डान्स करत होती. आणि मला तुम्ही सांगा कॉपीराईट लागू शकतं का. बाजूला गाणं चालू आहे आणि मी त्याचा त्याच्यावरच व्हॉईस ओव्हर करते, तर बहुतेक नाही लागलं पाहिजे कॉपीराईट. तर असा काही आजचा दिवस मी एन्जॉय केला. माझी आधीची स्टोरी जरी हलाखीची असेल तरी आता मला असं वाटतं आहे ना की मी जे काही दिवस माझे दुःखाचे काढलेले आहेत ते माझे संपलेले आहेत आणि ते मी खूप रडत आणि कुडत काढलेले आहेत. तर आता जे काही दिवस आहेत आपले, कारण अर्धं आयुष्य तर संपलं, 40शीला मी आली आहे बरोबर. मग जे दिवस राहिलेले आहेत ते आनंदाने आणि हसतच घालवावे असं मला वाटतं. तर कधी कधी मला टेन्शन येतं, कधी जेव्हा मला हे सगळे मागचे दिवस आठवतात ना तेव्हा, की मी किती त्रासामध्ये आणि किती कष्टामध्ये दिवस काढलेत. एक दिवस असा यायचा नाही की ज्या दिवशी मी रडत झोपलेली नसायची. कारण आता जसं माझे मिस्टर दिसत आहेत ना तेवढे समजूतदार नव्हते तेव्हा. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही मला खूप कमेंट करतात की तुझे मिस्टर खूप समजूतदार आहे, तुला खूप
खूप कामात मदत करतात. पण एक दिवस असा होता की जेव्हा मी त्यांचा मारसुद्धा खाल्लेला आहे. आणि एवढं मी सोशल मीडियावर सांगते याचं मला माहिती आहे की हा व्हिडिओ ते सुद्धा बघतील आणि त्यांना पण माहिती आहे की रीमानी माझा मारसुद्धा खाल्लेला आहे. मी त्यांचा मारसुद्धा खाल्लेला आहे. भर पावसात त्यांनी मला रात्री 10, 11, 12 वाजता बाहेर काढलेलं. आणि हे दिवस देखील मी म्हणजे हे माझे दिवससुद्धा मी सासरी भोगलेले आहेत. म्हणजे माझा नवरा मला मारायचासुद्धा आणि मला घराबाहेरसुद्धा काढायचा. म्हणजे असे दिवस होते आणि ते दिवस निघून गेले. कारण तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की रीमा म्हणजे त्यांना असा विश्वास नव्हता. एकतर आमच्या दोघांमध्ये वयाचा एवढा अंतर, तर त्यांना असं वाटत होतं ही राहील का नाही, नांदेल का नाही. आणि कसं आहे ना, भडकवणारी लोकं खूप असतात आणि आपलीच लोकं भडकवणारे असतात. त्यामुळे कधी माणूस आहे ना स्वतःवरचा कंट्रोल गमावतो आणि भडकवण्यामध्ये येतो. आणि मला वाटत नाही तेव्हा जे पण माझा नवरा माझ्याशी वागला, मला मारलं असेल, मला घराबाहेर काढलं असेल, यात 100% चूक माझ्या नवऱ्याची. कारण जसं मला कोण समजून घेणारं आणि समजून सांगणारं नव्हतं, तसं त्यांना पण कोण समजून घेणारं आणि समजून सांगणारं नव्हतं. कारण की जे पण आमच्यामध्ये म्हणजे जे काय वाद व्हायचे, तर ते आमचे वाद मिटतील असं कोणीच प्रयत्न करायचे नाही. उलटं आमच्या भांडणामध्ये अजून तेल कसं टाकता येईल आणि आमची भांडणं कशी वाढतील याचाच विचार करायचे. मग ते माझे सासरचे असू दे किंवा माहेरचे असू दे. तर आता मी एवढं सोशल मीडियावर सांगते आणि हे व्हिडिओ माझे सासरचे आणि माहेरचे ते पण बघत असतील. बरं, मी ह्याच्यात एकही शब्द खोटा सांगितलेला नाही आहे. त्यामुळे ते मला जाबही विचारू शकत नाही की रीमा तू अशी का बोलते. तर हा जो त्रास मी सहन केलेला आहे, म्हणजे मी मार खाल्लेला आहे, मी रात्री बेरात्री घराबाहेर काढलेलं आहे मला घरामध्ये. मी म्हणजे भरपूर गोष्टी सहन केल्या आहेत. शिव्यागाळी बोलू नका, पोलीस स्टेशन बोलू नका, पोलीस केसेस म्हणू नका. हां, मात्र पोलीस केसेसच्या वेळेला माझा नवरा ढालीसारखा माझ्या समोर उभा होता आणि गेल्या वर्षापर्यंत आम्ही पोलीस केसेस लढत होतो आणि आत्ता कुठे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर आलो. ते काय आहे ते तुम्हाला मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत, कारण हे आमच्या घरच्यांनीच केलेलं आहे, घरातल्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी घरातल्यांच्या सांगणं बरोबर नाही आहे, कारण किती केलं तर ते माझे नातेवाईक आहेत. तर बघा, एवढे सगळे भांडे मी घासले, जे काल तुम्हाला बेडवर दिसत होते ना तेवढे सगळे भांडे घासले. आणि ह्या 2-3 लाद्या लावून झाल्यात, बाकी अजून वरच्या 2 लाद्या लावायच्या बाकी आहेत. मिस्टरांच्या बोटांना पूर्ण खड्डे पडलेत सिमेंटमध्ये काम करून आणि माझी पण हालत तशीच काही आहे, कारण मला चालू आहेत पिरियड्स आणि त्याच्यामध्ये ही सगळी कामाची लोड. पण काय करायचं ना, आपली कामं आम्हाला स्वतःची कामं स्वतःच केलेली आवडतात. हां, बिगारी मिस्त्री आणू शकतो, अजून 2-3 हजार खर्च होईल, पण कसं आहे ना, आपल्या संसारात काय वाचेल ते वाचेल असं आम्ही दोघंही नवरा बायको विचार करतो. आणि जे काही काम असेल, जे काही कष्ट असेल ते आम्ही दोघंही मिळून करतो. तर असा इथपर्यंतचा प्रवास होता पार्ट 9मध्ये. तर पार्ट 10मध्ये तुम्हाला डायरेक्ट माझी 2 मुलं झाल्यानंतरचा प्रवास दाखवणार आहे. तर भेटूया पार्ट 10मध्ये. तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा. रात्रीचे 12-12:30 वाजलेत आणि ही सगळी भांडी एवढी घासून झालेत, एवढी भांडी अजून मला घासायची आहे. व्हिडिओ इकडेच संपवते. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. चला, बाय.